नमस्कार. सा निकला रंग. मी नीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. बऱ्याच जणांचे खूप अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया येत आहेत. खूप मला छान वाटतं की कारण माझ्या एवढ्या 5-7 मिनटाच्या व्हिडिओवर तुम्ही खूप अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया देत आहात. म्हणजे नुसतंच बघितलं आणि सोडून देत आहेत असं नाही. काही जणांचे बरेच प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांना मी शक्यतो उत्तर देते. पण काही वेळेस काय होतं की खूप मोठं जर उत्तर असेल ना तर मला तिथे लिहायला प्रश्न पडतो. तर त्याच्यासाठी आत्ताचे थोडे व्हिडिओज आहेत ना हे प्रश्नांची उत्तर आहे समजा बरं का. आणि आधीचे जे व्हिडिओ आहे ना तुम्ही प्लेलिस्टला जा. तुम्हाला बरेच इथे मी वेगवेगळे लिस्ट केलेले आहे की आरोग्यासाठी वेगळे आहे, सौंदर्यासाठी वेगळे आहे, मोटिवेशनल वेगळे आहे, भजनांचे असे वेगवेगळे प्लेलिस्टमध्ये तुम्हाला गेल्यावर सगळे व्हिडिओ माझे दिसतील आहेत. तर ते नक्की बघा तुम्ही. तुमच्या प्रश्नांची उत्तरं अगदी तुम्हाला तिथे मिळतीलच आणि नाही मिळाल तर मी आहेच प्रत्येक वेळेस तुमची उत्तरं देतच असते. तर बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की पहिला प्रश्न मी सांगते की आम्हाला झोप येत नाही. मी झोपेवरचा व्हिडिओ केलेला आहे पण झोप येत नाही आणि झोप लागली तरीसुद्धा ती मध्ये खंडित होते आणि खंडित झाली की परत झोपेसाठी खूप प्रयत्न करायला लागतो. तळमळ होते आणि झोप येत नाही. दुसरा प्रश्न आहे की सतत थकवा जाणवतो हो, काही करायला उत्साह वाटत नाही, मरगळ अशी वाटते, शरीरामध्ये काहीच प्राण नसल्यासारखं वाटतं. तिसरा प्रश्न की सतत पायामध्ये क्रॅम्प्स येतात, गोळे येतात, त्याच्यासाठी काहीतरी सांगा. चौथा प्रश्न की पोट जे आहे ते सतत असं डब्बं वाटतं, म्हणतात ना फुगलेलं वाटतं, परत त्याच्यातनं अपचन होत आहे, असे पोटाच्या बऱ्याच तक्रारी येतात. आणि पाचवा मोठा प्रश्न म्हणजे सतत पाल्पिटेशन, हृदय आमचं होत आहे का, धडधड वाढते आहे का, असं सतत वाटतं. तर ह्याच्यावर तुम्ही सांगा ना. तर ह्या सगळ्या 5ही प्रश्न मी एकत्रित केले आणि ही खूप म्हणजे तुम्ही तुमच्या डॉक्टरचा सल्ला घ्याच, पण हे तुम्ही करून बघा. हे काय आहेत, हे सगळी जी लक्षणं आहेत ती आपल्या शरीरात जेव्हा मॅग्नेशियमचं प्रमाण कमी होतं तेव्हा ही सगळी लक्षणं दिसून येतात. आपण आता काय करतो, आहार घेतो पण चौरस आहार नसतो आणि असला तरी तो त्याच्यामध्ये खूप सत्व असतं का, हा मोठा एक प्रश्नचिन्ह आहे माझं. की आजकाल इतकं त्याच्यावर विविध रासायनिक प्रक्रिया झालेलं आपल्याकडे भाज्या येतात तर आपल्याला पूरक मिळत नाही, शरीराला मिळत नाही आणि मग शरीर अशा प्रकारे बोलून आपल्याला आपल्या शरीरातली जी डिफिशियन्सी आहे ते सांगत असतं. तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका बरं का. की मला झोप येत नाही आहे, थकवा जाणवतो. तर नुसतं थकवा जाणवतो नाही आहे, त्याच्यामागे तुमच्या शरीरातलं मॅग्नेशियमचं प्रमाण आहे ते कमी झालं आहे. तर आता हे मॅग्नेशियम आपल्याला आहारातनंच घ्यायचं आहे. कुठेही अगदी त्याला खूप अगदी जाऊन तुम्ही म्हणजे गोळ्या घ्या, सप्लिमेंट घ्या, जेव्हा तुमचे डॉक्टर सांगतील. अगदीच जर तुमची पातळी खाली आली असेल तर तुम्हाला घ्यायला लागेल. सप्लिमेंटसुद्धा काही वेळेस घ्यायला लागतात. पण जेव्हा अगदी सुरुवात असेल तर तुम्ही तुमच्या आहारावर लक्ष केंद्रित करा. तर सगळ्यात पहिलं मॅग्नेशियमचं मोठं भंडार म्हटलं तर केळ आहे. केळ हे सगळ्यांना परवडणारं फळ आहे आणि 12 महिने मिळतं. तेव्हा केळ खा. दिवसातनं एक तरी केळ खा, शक्य झालं तर 2 खा. केळ काही खूप बाधत नाही, म्हणजे अगदी सर्दी वगैरे होत नाही इतकं तर आता आपण लहान राहिलेलं नाही, तेवढी आपल्याकडे प्रतिकारशक्ती आहे. तर केळ नक्की खा. तर केळानेसुद्धा मॅग्नेशियमचं प्रमाण वाढतं. तसंच पालक, मेथी या हिरव्या पालेभाज्या तुमच्या आहारात समाविष्ट करा. पालेभाज्यांचा आहारात समावेश करा. आवडो न आवडो, औषध म्हणून खा, पण आहारात पालेभाजी असलीच पाहिजे. कडधान्यांमध्ये काय आहे तर मूग, मसूर आणि आपला चणा हे आपले अगदी आवडीचे हे आहेत, कडधान्य आहे. ते भिजवा, त्याची उसळ बनवा. तर आलटून पालटून कधी उसळी बनवा, कधी पालेभाज्या बनवा. हे तुमच्या आहारात गेलंच पाहिजे. औषधं म्हणजे घेण्यापेक्षा तुम्ही आहारात बघा, औषधांचा खर्च हा खूप महाग आहे आजकाल. कुठली औषधं स्वस्त राहिलेली नाही. मग त्यापेक्षा आहारातनं या गोष्टी घ्या. काजू बिया असतात, काजू आहे, बदाम आहे, बदामसुद्धा खाऊ शकतात. सूर्यफुलाचे बी आहे, ओट्स आहेत, दही, दूध ह्याचा वापर तुम्ही तुमच्या आहारात करा.
आपण काय करतो की जाऊ दे ना, आपण थोडंसं या वयाला कसं होतं, राहू देत ना मुलांना, भागवा भागवी करायची थोडी वृत्ती आपली असते, बायकांची पहिलेपासूनच असते की आधी नवऱ्याला, मग मुलांना, मग नातवंड, असं करत आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष केलेलं असतं आणि मग शरीर हे असं बोलायला लागतं. तेव्हा जर तुम्हाला या सगळ्या प्रश्नांवर उत्तर पाहिजे असेल तर मी आत्ता सांगितलेले उपाय नक्की करा, दुर्लक्ष करू नका, कारण त्याच्यातनं मोठं काहीतरी धोका होण्यापेक्षा आधीच आपल्या जेव्हा आटोक्यात आहे, आपण आहाराने त्याच्यावर नियंत्रण ठेवू शकतो, तर अशा गोष्टी तुम्ही अगदी करा. ह्याच्यातनं अकेळ खाल्ल्याने अपाय तर काहीच नाही. आठवड्यात 2-3दा कडधान्य वेगवेगळे भिजवून खा, त्यानेसुद्धा अपाय काही नाही. म्हणजे पचत नाही वगैरे असं काही नाही. अगदी मूग आहे, मूगही पचायला हलके आहे. चणा थोडासा पण सकाळच्या वेळेस खा. मसूर पण पचू शकतं सकाळच्या वेळेस. काही जे कडधान्य आहे, तुम्हाला वाटत असेल की संध्याकाळी खाल्लं की गॅसेस होतात, तर ह्या मॅग्नेशियमच्या ह्याच्याने तुम्हाला पोटात असं फुगलेलं वगैरे वाटणार नाही. आणि जर वाटत असेल तर तुम्ही सकाळच्या वेळेस हे सगळं तुमच्या आहारात समाविष्ट करा, कारण संध्याकाळी मग तुमची हालचाल कमी झाली तर गॅसेस तुम्हाला होतात असं तुमचं म्हणजे म्हणणं येतं की आम्हाला गॅसेसचा त्रास आहे, गॅसेसचा. तर हालचाल ही पाहिजे शरीराला, एका जागी बसून राहू नका. आणि पायात जे गोळे येतात ते सुद्धा तुमचे कमी होतील मॅग्नेशियमने. तर अशा तुम्ही, आणि आजकाल फुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया या बऱ्याच मॉलमध्ये अगदी असे पॉकेट मिळतात. आणि आपण नेमकं काय करतो माहिती आहे का, आपण त्या सगळं भाजी करताना या सगळ्या बिया काढून टाकतो. तर आता ह्या बियांसकट भाजी करा. थोडंसं त्याचं टणक असतं, चावून चावून त्यातला चोथा एक करा आणि पाहिजे तर वरचं टरफट काढून टाका. नंतर चावून त्याच्यातला जो आतला रस आहे, जे आतलं जे मगज आहे ते आतलं खाऊन झाल्यावर तो चौथा टाकला तरी चालेल. तर असं तुम्ही आहारात बदल करा आणि तुमच्या शरीरातलं मॅग्नेशियमचं प्रमाण वाढवलं तर सगळ्या या तक्रारी दूर होतील. मला वाटतं तुमच्या प्रश्नाची सगळी उत्तरं मिळाली असतील. आणि नाही काही समजलं तर कॉमेंट्समध्ये लिहा, मी नक्की त्याचं उत्तर देईल. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.